शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो केरळ आणि तामिळनाडूमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. हलकं पावसाळी क्षेत्र एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होऊ शकतं. शिवाय एक WD आता पूर्व भारताकडे सरकून गेला आहे आणि एक नवीन WD उद्या 17 तारखेला उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब आपण सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी बघतो की राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या ठिकाणी सुद्धा धुक्याचा मोठा प्रभाव आहे. पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये धुक्याचा मोठा प्रभाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आपण बघतो की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये धुक्याबरोबरच थंडीचाही प्रभाव दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये जरी थंडी दाखवली गेली नसली तरी देखील उत्तर कर्नाटक आणि तेलंगणाबरोबरच आणि मध्य प्रदेशमध्ये असलेल्या थंडीच्या मध्ये महाराष्ट्र येतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा थंडीचा प्रभाव राहणार आहे. हा अंदाज 17 तारखेला देखील असणार आहे. 17 तारखेनंतर देखील धुक्याचा प्रश्न हा उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये कायम राहणार आहे, पूर्वेकडील राज्यांमध्ये राहणार आहे. सध्या पावसाचा अंदाज हा केवळ या भागामध्ये पाऊस झालेला आहे गेल्या 24 तासामध्ये. म्हणजे तामिळनाडूमध्ये काही तुरळक ठिकाणी अजून पावसाचं वातावरण आहे आणि ते केरळमध्येही पुढील 48 तास राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या थंडीविषयीच्या अलर्टमध्ये महाराष्ट्र जरी नसला तरी विदर्भ मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी थंडी अजूनही कायम आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेशच्याही खास करून पश्चिमी भागात थंडीचा प्रभाव आहे. थंडीचा अंदाज आपण जर GFS मॉडेलनुसार बघितला तर महाराष्ट्रात थंडीचं वातावरण कायम आहे. थोडाफार बदल त्यामध्ये जरी झाला तरी थंडी मध्यम ते जोरदार महाराष्ट्रात कायम राहणार आहे. त्यामध्ये विशेष बदल नाही. मात्र थंडीचा प्रभाव हा साधारण 24, 25 आणि 26 असा कमी होताना दिसतोय. तोपर्यंत मात्र थंडी कायम राहणार आहे. भारतामध्ये पावसाचा प्रभाव हा अतिउत्तरेकडील जम्मू काश्मीर, लेह लडाख भागामध्ये आहे बर्फवृष्टीच्या स्वरूपामध्ये. तर तामिळनाडू, केरळमध्ये देखील पुढील काही दिवस हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दक्षिण भारतामध्ये होऊ शकतो. उत्तर भारतामध्ये अधूनमधून अतिउत्तरेला WDचा प्रभाव राहणार आहे. सध्या जवळपास आपण सर्वच मॉडेलचा एकत्रित अंदाज बघतो, कारण फार पावसाळी वातावरण असल्यामुळे आपण फार सखोल अंदाज बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. मात्र डिसेंबरच्या नंतर, म्हणजे आता आपण 31 डिसेंबरपर्यंत जाऊन पोहोचलो अंदाजामध्ये, तर उत्तर भारतामध्ये WD वाढतील. त्यानंतर राजस्थान, मध्य भारताकडे हळूहळू WD अखेर डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारीमध्ये सरकू शकतात असा एक अंदाज तयार होतोय. केरळ, तामिळनाडूमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्याचबरोबर श्रीलंका आणि अंदमान निकोबार बेटांवर पाऊस होईल. परंतु महाराष्ट्रासहित इतर ठिकाणी उरलेल्या डिसेंबरमध्ये तरी पावसाची शक्यता नाही. मात्र थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात कायम राहील. आपण पुढील 5 दिवसाचा जर एकत्रित अंदाज या मॉडेलचा बघितला तर आपल्याला दिसतंय की एकापाठी एक प्रभावी अशा प्रकारचे WD उत्तर भारतामध्ये सरकण्यासाठी एक अनुकूल वातावरण आहे आणि उद्या देखील एक WD उत्तर भारतात सक्रिय होतोय. दक्षिण भारतामध्ये देखील थोडं केरळ आणि श्रीलंकेच्या तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आपण 5 दिवसाचा पुढे धावता अंदाज प्रत्येक व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक बघत असतो. साधारण काय घडामोडी होत आहेत आणि कुठल्या भागामध्ये काय वातावरण तयार होत आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून आपण हा अंदाज बघत असतो. दक्षिण भारतामध्ये केवळ केरळ, तामिळनाडूमध्ये हलकं ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पाऊस अशी परिस्थिती आहे. सध्या भारताच्या अनेक राज्यांमध्ये तीव्र अशा प्रकारचा धुक्याचा प्रभाव निर्माण झालेला आहे. उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD सरकत आहेत आणि आपण बघतो ते 19
20 तारखेच्या दरम्यान देखील एक प्रभावी WD उत्तर भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण बघतो धुक्याचा प्रभाव हा भारताच्या अनेक भागावर जवळपास रात्रीच्या वेळेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय किंवा पहाटेच्या वेळेला, आणि तो पुढेही सातत्य ठेवून राहणार आहे. धुके 19 तारखेला अनेक राज्यांमध्ये राहणार, 20 तारखेला देखील अनेक राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव राहील. आपण थोडक्यात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम आहे. या ठिकाणी आपण नांदेडला 18 तारखेला पहाटे 4 वाजता आपल्याला 9° तापमान दाखवण्यात आलेलं आहे. 8° गडचिरोलीला दाखवण्यात आलेलं आहे. नागपूरला 10° दाखवण्यात आलेलं आहे. अकोल्याला 10° दाखवण्यात आलेलं आहे. याचा अर्थच असा होतो की थंडीची लाट अजून कायम आहे आणि थंडीची लाट इतक्या सहज ओसरणार नाही. त्यामुळे अधूनमधून थंडीचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात जाणवत राहणार आहे. जवळपास 24 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.